निघाला होता तो आतापर्यंत रडगाणं गाणाऱ्या कविताचं वाचन झालं आणि ही एक स्फूर्ती देणारी कविता होती. खरं तर चला एकदा टाळ्या वाजवूयात. मूल्यमापन योग्य आहे, पण हे वाक्य माझ्यासाठी नवीन नाही. रडगाणं गाणे, मी इथे जे बसले आहेत याच्यापैकी मला माहीत आहे की 90% लोकांना असं वाटतंय की हे कसलं दररोजचं रडगाणं गाताय, काहीतरी वेगळं करा ना. असं तुमच्यापैकी 90% लोकांना, कदाचित 92% लोकांना किंवा कदाचित 99% लोकांना असंच वाटतंय. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, तुम्ही मला सावकाशपणे, आता नाही, तुम्ही देऊ शकत नाही उत्तर, पण 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, महिनाभराने मला व्हॉट्सअपवर उत्तर पाठवा. बघूयात कुणाकुणात हिंमत आहे उत्तर पाठवायची. प्रश्न सोपा आहे. जर समोरचं चित्रच चांगलं नाही तर तुम्ही त्याचं चांगलं चित्र कसं निर्माण करायचं? हे करता करता तर पिढ्या गेल्या आहे ना. आतापर्यंत ज्या पिढ्या गेल्या आहे, रडगाणं जर गायचं नाहीत मग काय करायचं? त्याला सांगायचं, धरणी माईची आया कशी जाईल वाया, म्हणजे पाऊस येईल तुझं भलं होईल. अरे साला दरवर्षी पाऊस येतो, बदबद पिकतं, आमच्या घरात मावत नाही, आणि तरी आमच्या बायकोला साडी मिळत नाही. का हेच सांगायचं? आभाळ येईल, पाणी पडेल. तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस पडला, काय होतं तेही चाललं गेलं. म्हणजे पाऊस पडल्याने चांगलं होते असं तरी कसं म्हणता येते? कमी पिकल्यानं चांगलं म्हणावर सरकार आयात करते तरी भाव पडतात. कापसाचे कधी काळी 6 वर्षापूर्वी 15,000 कापसाचे भाव होते, यावर्षी 7,000 कोणी घ्यायला तयार नाही. मागच्या वर्षी सोयाबीन 7,000 होतं, यावर्षी 4,500 भाव आहेत. आणि कसलं चांगलं कविता करायची, साहित्य तयार करायचं? पहिल्यांदा तुम्ही चॅलेंज स्वीकारा आणि चित्र बदलून दाखवा. आमची साहित्यिक मंडळी चांगल्या कविता तयार करतील. आहे तुमच्यात हिंमत? जर शेतीचं चित्रणच रडणारं असेल, रडवणारं असेल, समोरचं चित्र रडवणारं असेल, तर साहित्य हसवणारं निर्माण होऊ शकत नाही. हे सगळ्यात पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे बदलण्यासाठी आपल्याला ही साहित्य निर्मितीच्या आपण दिशेने जात आहोत. सकारात्मक, नकारात्मक सगळ्या भाषा सोडा. प्रश्न उरला हा चतुरंग शेतीचा वगैरे, हा मोठा विषय, हा सोडून देऊ आपण. पण उद्योग व्यापार केल्याने शेतीचं भलं होते असंही काही नाही. पहिल्यांदा करा, विलासरावांनी केलंय. महाराष्ट्रात एक विलास शिंदे जन्माला आला, काहीतरी घडून दाखवलंय. अशी विलास गावागावात कुठून आणायचेत? आहे का तुमच्यापैकी कुणी? चला, तुम्हाला 2 वर्षे दिले की असं तुम्ही तुमच्या गावात करून दाखवा. देव म्हणा की निसर्ग म्हणा, अशी माणसं मुळात चालत 10-5 लाखात एकच जन्माला घालतो जो असं साम्राज्य निर्माण करू शकतो. हे आदर्श उदाहरण सुद्धा होऊ शकत नाही, कारण अशी माणसं जन्माला येत नाहीत, तो निसर्गच जन्माला घालत नाहीत. जे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आहे असं चित्र तयार झालं पाहिजे, तरच चांगलं साहित्य तयार होऊ शकतं. विषय लांबला, मी एकदा माफी मागतो. धन्यवाद. नमस्कार. आपण सरांचं परखड आणि शेतीशी निगडीत असं भाष्य आत्ताच ऐकलं, तर शेतीवरची एक छानशी कविता पण मोठे सरांनी सादर करावी अशी मी त्यांना विनंती करते. जे टाळायचं, जे आपल्याला टाळायचं असतं तेच येतंय. कालच मी जेव्हा इथे कविता सादर केली तेव्हा फरमाईश झाली होती की ते कविता सादर करा. काल शक्य नव्हतं 2-2 कविता. इच्छा असो की नसो, एक आणखी झाडावरती, एक आणखी झाडावरती लटकून मेला काल. आशा आहे ज्यांनी ही कविता ऐकलं नाही त्यांना नक्कीच आनंद देईल. एक आणखी झाडावरती लटकून मेला काल, आणि तुझ्या कागदी नियोजनाला
एक आणखी झाडावरती लटकून मेला काल, तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल. पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत. अनेकदा जेव्हा ही कविता मी याच्यावर टाकली होती सोशल मीडियात, तर मला एक ग्रुपवर असं म्हटलं होतं की या ग्रुपवर महिला आहेत आणि तुला काही लाज वाटली नाही का अशी कविता टाकताना. मला आज लाज जाऊ द्या, मला आनंद वाटतोय की फरमाईश एका महिलेकडनं आलेली आहे. पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत आणि एसी मध्ये आखतोस तू सटरम फटरंबेत. पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत, एसी मध्ये आखतोस तू सटरम फटरम बेत. तुला दावतो भकास बंजर, तुला दावतो भकास बंजर, तू बांधावरती चाल. तुला दावतो भकास बंजर, तू बांधावरती चाल. तुझ्या कागदी नियोजनाला खते, औषधे, बीज, मजुरी दसपट झाले भाव. खते, औषधी, वीज, मजुरी दसपट झाले भाव. वीज, किराणा, डिझेल, डॉक्टर लुटून नेतील गाव. खते, औषधे, वीज, मजुरी दसपट झाले भाव. वीज, किराणा, डिझेल, डॉक्टर लुटून नेतील गाव. आणि तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेतीमधला माल. तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेतीमधला माल आणि तुझ्या कागदी नियोजनाला शेत पिकाच्या निर्यातीला जगास आहे वाव. शेत पिकाच्या निर्यातीला जगात आहे वाव. बरकत येऊ शकते हे तर तुलाही आहे ठाव. तरी खेळतोस तू शहाण्या, तरी खेळतोस तू शहाण्या, कारे तिरपी चाल. शेतपिकाच्या निर्यातीला जगात आहे वाव. बरकत येऊ शकते हे तर तुलाही आहे ठाव. तरी खेळतोस तू शहाण्या, कारे तिरपी चाल. तुझ्या कागदी नियोजनाला आयातीवर सूट देऊनी गाडलास तू बळीराजा. आयातीवर सूट देऊनी गाडलास तू बळीराजा. म्हणून वाजतो दारापुढती अंत्यक्रियेचा वाजा. स्वदेशीचे ढोंग धतुरे, स्वदेशीचे ढोंग धतुरे आणि खातोस विदेशातली दाल. मला कळत ते सकारात्मकता आणायची, ते आणायची कशी? इकडे स्वदेशी स्वदेशी करतात आणि तूर विदेशात आणून खातात. त्याचं कौतुक करायचं, कौतुक करायचं का? मग त्या जर चित्रणच असं असेल शेतीमध्ये तर तुम्ही मग त्याचं कौतुक करणार. वा वा वा, काय तू स्वदेशीचं उत्कृष्ट देशात काम करतोय तू आणि तुझा पक्ष आणि तुझी विचारधारा. आणि मग तू सुंदर तूर विकत आणतो, स्वस्तामध्ये इथे वाटतोस, लोकांना स्वस्तात खाऊ घालतोस आणि वा वा काय सुंदर कार्य करतोस की तू आमचा बळीराजा मातीमध्ये गाडतोस. काय कसलं सकारात्मक आणायची? खरं तर मला या सकारात्मक शब्दाबद्दलच शेतीमध्ये कसा वापर करायचा हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. छलकपटाचा नाद सोडूनी भानावर ये आता. छलकपटाचा नाद सोडूनी भानावर ये आता. अभय जाहली जर भूमिकन्या. भूमिकन्या, अभय जाहली जर भूमिकन्या. त्या कवीला माहीत आहे ज्यानं कुणी कविता लिहिली आहे का जर भूमिकन्या अभय झाली तरच ती काही करू शकेल. हे भूमिपुरुष छलकपटाचा नाद सोडूनी भानावर ये आता. अभय जाहली जर भूमिकन्या.
मरशील लाथा खाता. तुझी हुशारी, तुझी हुशारी, तुझी अक्कल, तुझी हुशारी, तुझी अक्कल बेसुरी बेताल. आणि तुझ्या कागदी नियोजनाला एक आणखी झाडावरती लटकून मेला काल. आणि तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल. धन्यवाद. शेतीच्या भयान वास्तवावर ताशेरे ओढणारी आणि आपल्याला वास्तव स्थिती दाखवणारी सरांची अत्यंत गाजलेली ही कविता मला वाटतं APP माझाच्या बऱ्याच न्यूज चॅनल्सवर ही सतत गाजलेली आहे. आणि सर जिथेही जातील या कवितेची फरमाईश जरूर होते. सरांचे खूप खूप आभार सर. यानंतर मला सूत्रसंचलनामध्ये मला साथ देणारे माननीय खुशाल गुल्हाने जे अमरावती येथून आलेले आहेत. अतिशय सुंदर वऱ्हाडी कविता लिहितात, गाऊन म्हणतात. त्यांची गारपीट ही कविता खरं तर मला नेहमीच आवडते. सर आज कुठली कविता सादर करतात बघूया. अवकाण्या पाण्यासंग गारपीटही आलं, अवकाण्या पाण्यासंग गारपीटही आलं. न औंधात हिची बहीण भलकसच झालं, औंधात हिची बहीण भलकसच झालं. पेरण्याच्या वक्ती पाण्यानं मारली होती दडी, पेरण्याच्या वक्ती पाण्यानं मारली होती दडी. हिवायाभर आला जशी लावल्यावानी झडी, हिवायाभर आला जशी लावल्यावानी झडी. सोन्यासारख्या कापसाची केली बेकार दशा, आणि संतराचा सळा पाहून आली माणसाले नशा. सोन्यासारख्या कापसाची केली बेकार दशा, आणि संतराचा सळा पाहून आली माणसाले नशा. सोंगूनही दिल्ली यानं ज्वारी सोयाबीन न कड्डी, सोंगूनही दिल्ली यानं ज्वारी सोयाबीन न कड्डी. हरभऱ्याची दाबून धरली खैचून नड्डी, हरभऱ्याची दाबून धरली खैचून नड्डी. तुरीचे खाऊन टाकले अयाईनं फुलं, औंधात हिची बहीण भलकसच झालं, औंधात हिची बहीण भलकसच झालं. अशातही काही पिकं धरून होते तग, पावसाची वाटत होती जिरल्यावानी रग. अशातही काही पिकं धरून होते तग, पावसाची वाटत होती जिरल्यावानी रग. दिसत होते 10-15 बोंड पराटीले, आणि लोंबत होत्या एकट दुकट शेंगा तुराटीले. दिसत होते 10-15 बोंड पराटीले, लोंबत होते एकट दुकट शेंगा तुराटीले. गहू नुकताच पकडाले लागला होता चीक, आणि मिरची ही वाटत होती गुदस्ता परस ठीक. गहू नुकताच पकडाले लागला होता चीक, आणि मिरची ही वाटत होती गुदस्ता परस ठीक. अशात हे बाणबुवार गारपीट आलं, न औंधात हिची बहीण भलकसच झालं, औंधात हिची बहीण भलकसच झालं. उभ्या जन्मी कोण अशा पाहिल्या नसन गारा, उभ्या जन्मी कोण अशा पाहिल्या नसन गारा. खपरेल फुटून घरामंदी पडतानी धारा, खपरेल फुटून घरामंदी पडतानी धारा. उभ्या जन्मी कोण अशा पाहिल्या नसन गारा, खपरेल फुटून घरामंदी पडतानी धारा. सारेच पीक राज हो घालून दिले मातीत, वावरामंदी गेलो का दाटून येते छातीत. सारेच पीक राज हो घालून दिले मातीत, वावरामंदी गेलो का दाटून येते छातीत. सोचलं होतं एखादं लगन उरकून टाकू, सोचलं होतं एखादं लगन उरकून टाकू. आता मले प्रश्न पडला घर काय न झाकू, आता मले प्रश्न पडला घर काय न झाकू. ढोरायच्या कडब्याचं सल्ल कुटार होऊन गेलं, आणि औंधात हिची बहीण भलकसच झालं, औंधात हिची बहीण भलकसच झालं. आमदार खासदाराच्या फिरून गेल्या गाड्या, आमदार खासदाराच्या फिरून गेल्या गाड्या. जशा जमतीन तशा सोडून दिल्या पुड्या, जशा जमतीन तशा सोडून दिल्या पुड्या. हाफिसात बसून केली साहेबानं पायनी, हाफिसात बसून केली साहेबानं पायनी. गाय मेली मोठी माई लिहून नेली लायनी, गाय मेली मोठी माई लिहून नेली लायनी. देतो म्हणे तहसीलदार भरपाई खावटी, देतो म्हणे तहसीलदार भरपाई खावटी. सोय लावा आंदी माई आणा इंग्लिश पावटी. देतो म्हणे तहसीलदार भरपाई खावटी, सोय लावा आंदी माई आणा इंग्लिश पावटी. पटवाऱ्यानं अंगणातून कोंबडं उचलून नेलं, न औंधात हिची बहीण भलकसच झालं, औंधात हिची बहीण भलकसच झालं. अवकाण्या पाण्यासंग गारपीटही आलं, न औंधात हिची बहीण भलकसच झालं, औंधात हिची बहीण भलकसच झालं. धन्यवाद. यानंतर आजच्या
या शेतकरी कवी संमेलनात अनेक चारोळ्या शेर यांनी हे कवी संमेलन अधिक बहारदार रंगतदार करण्यात ज्यांनी मोलाची भूमिका बजावली त्या धनश्री पाटील मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. सरस्वतीच्या जन्माचा काळ असतो वसंत. सरस्वतीच्या जन्माचा काळ असतो वसंत. पानोपानी लगडलेलं झाड असतं वसंत. पळस बहावा बकुळीच्या सुवासात. पळस बहावा बकुळीच्या सुवासात. मोहरलेला ऋतू रानोमाळ असतो वसंत. मोहरलेला ऋतू रानोमाळ असतो वसंत. चैत्र पालवीच्या कुशीतला बाळ असतो वसंत. चैत्र पालवीच्या कुशीतला बाळ असतो वसंत. कोवळ्या उन्हाच्या पायातला चाळ असतो वसंत. वा वा धनश्रीताई. कोवळ्या उन्हाच्या पायातला चाळ असतो वसंत. कला कलाने वाढणाऱ्या तप्त झळांसारखा यौवनातील धुंद सकाळ असतो वसंत. वाह क्या बात आहे. साहित्यिक लेखणीचा धूर अन जाळ असतो वसंत. साहित्यिक लेखणीचा धूर अन जाळ असतो वसंत. वारकऱ्यांच्या दिंडीतला टाळ असतो वसंत. लदबदल्या फळांनी मधाळ असतो वसंत. लदबदल्या फळांनी मधाळ असतो वसंत. हापूस आंब्यासारखा रसाळ असतो वसंत. कच्च्या कैरीच्या पन्ह्यासारखा शांत शीतल. कच्च्या कैरीच्या पन्ह्यासारखा शांत शीतल. हिंग मोहरीची चविष्ट आंबेडाळ असतो वसंत. हिंग मोहरीची चविष्ट आंबेडाळ असतो वसंत. सरस्वतीच्या जन्माचा काळ असतो वसंत. पानोपानी लगडलेलं झाड असतो वसंत. खूपच छान संचालिका आहेत. कवयित्री, लेखिका, निवेदिका आणि गझलकार म्हणून त्या महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. मी आमंत्रित करतो सोनाली भागवत. पेर पेर पेरतो बियाणं, पेर पेर पेरतो बियाणं, त्यालाही कोंब आता फुटत नाही. पेर पेर पेरतो बियाणं, त्यालाही कोंब आता फुटत नाही. सांग ना देवा मला तू का भेटत नाही. खताची तर झाली दैना, खताची तर झाली दैना, पोषणाची गरज धरणीला. खताची तर झाली दैना, पोषणाची गरज धरणीला. ब्लॅकने विकल्याशिवाय व्यापाऱ्याचं पोट भरत नाही. सांग ना देवा मला तू का भेटत नाही. महागाईनं या लेकरांना शिकवू शकत नाही. महागाईनं या लेकरांना शिकवू शकत नाही. फी भरल्याशिवाय जन्मच काय तर मरणही भेटत नाही. सांग ना देवा मला तू का भेटत नाही. सांग ना देवा मला तू का भेटत नाही. हाडाची काडं रक्ताचं पाणी भरतो, हाडाची काडं रक्ताचं पाणी भरतो. धरणीला मात्र मोत्याचा शृंगार करतो. हाडाची काडं रक्ताचं पाणी भरतो, धरणीला मात्र मोत्याचा शृंगार करतो. पदरी माझ्या दमडी पण पडत नाही. सांग ना देवा मला तू का भेटत नाही. आज तुझी शेवटची मला, आज तुझीच शेवटची मला. सरकारही आता मला रेटत नाही. सांग ना देवा मला तू का भेटत नाही. सांग ना देवा मला तू का भेटत नाही. डोळ्यातले अश्रू पाहून पाजर तुला फुटत नाही. डोळ्यातले अश्रू पाहून पाजर तुला फुटत नाही. माझा टाहो तुला का रे दिसत नाही. डोळ्यातले अश्रू पाहून पाजर तुला फुटत नाही. माझा टाहो तुला का रे दिसत नाही. सांग ना देवा मला तू का भेटत नाही. भेट कधीतरी मला, भेट कधीतरी मला. दाखवतो बाजारात भाजी घेताना होणारा मोलभाव. दाखवतो तुला बाजारात भाजी घेताना होणारा मोलभाव. खतासाठी लागलेली रांग, खतासाठी लागलेली रांग. पावसाची पाहिलेली वाट, कोरडे पडलेले पाट. आयुष्याची लागलेली वाट, शेतकऱ्याला संपवण्यासाठी घातलेला घाट. रिकामं पडलेलं ताट. सांग ना देवा मला तू का भेटत नाही. सांग ना देवा मला तू का भेटत नाही. सांग ना देवा मला तू का भेटत नाही ही त्यांची कविता होती. ज्ञानेश उगले. तोडाल किती खोडापासून, तोडाल किती खोडापासून, छाटाल किती बुडापासून. किती केला जरी याच्या अस्तित्वाचा पाड, पुन्हा पुन्हा उगवेल हे सृजनाचं झाड. तोडाल किती खोडापासून, छाटाल किती बुडापासून. किती केला जरी याच्या अस्तित्वाचा पाड, पुन्हा पुन्हा उगवेल हे सृजनाचं झाड. कारण याची मुळं आहेत खोल, मातीत घट्ट घट्ट रुतलेली. कारण याची मुळं आहेत खोल, मातीत घट्ट घट्ट रुतलेली. मातीवरच्या आकाराला आधार देत फुटलेली. किमान हक्कांसाठी खोल खोल रेटतील, किमान हक्कांसाठी खोल खोल रेटतील.
अस्तित्वाच्या संघर्षासाठी मुळं पुन्हा पेटतील आणि मग एक अस्वस्थ जीवनशक्ती धडका देत वर खोडाकडे सुटेल. मग एक अस्वस्थ जीवनशक्ती धडका देत वर खोडाकडे सुटेल आणि मग एक अंकुर तुटल्या झाडाजवळ फुटेल आणि मग एक अंकुर तुटल्या झाडाजवळ फुटेल. धन्यवाद. त्यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान स्वीकारावा. त्यानंतर प्रदीर्घ काळापासून चालत आलेलं हे कवी संमेलन ज्यांनी अतिशय मन लावून ऐकलं, या शेतकरी कवी संमेलनाचं अध्यक्षस्थान भूषवलं ते माननीय रावसाहेब जाधव आपल्याशी हितगुज साधतील. आपलं संक्षिप्त मनोगत आणि आपली कविता घेऊन येत आहेत आपल्या पुढे आजच्या शेतकरी कवी संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष रावसाहेब जाधव. काल बोलताना मला वेळ दिसला म्हणून मी 2 वाक्य बोलायला घेतले. काल बोलताना गावंडे सर मला वाटतं असं म्हणाले होते की नाना इतर साहित्य संमेलनाला 25 लोकसुद्धा येत नाहीत आणि इथे गर्दी आहे आणि नाना पाटेकर यांना बोलावल्यामुळे इथे गर्दी झाली असं काहीचं त्यांचं मत होतं. आज आहेत का सर? नाही, आज ते नाहीत. आज नाना पाटेकर नाहीत. मी मोजलेत 160 पेक्षा जास्त संख्या नाही, 30 तर वरच आहे पुन्हा, म्हणजे 190च्या आसपास संख्या आज आहे. जर महाराष्ट्रामध्ये संमेलनाला लोक मिळत नसतील आणि शेतकरी साहित्य संमेलनाला मिळत असेल तर आपण आपलं कौतुक करायला काही हरकत नाही. असेच भविष्यातही काही यावेळेस इकडली मंडळी आहेत. आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, संमेलन घेऊन कुठेही जातो. इकडली माणसं तिकडे आणि तिकडली माणसं इकडे. आता इकडली जी मंडळी आहे विशेषतः टोप्यांवाली आहे ही बहुतेक इकडलीच आहे. आमच्याकडे काही टोप्या राहिल्या नाही. आम्हाला टोपी दिसली की म्हणतो आम्ही काही पश्चिम महाराष्ट्रातली माणसं आहेत. पुढल्या संमेलनाला मी निमंत्रण देतो की कुठे का असेना, कुठल्या का कोपऱ्यात असेना, आपण सर्वांनी यावं आणि हे आजचं निमंत्रण म्हणून समजा आणि निमंत्रण स्वीकारा. 12वं संमेलन सर, आता 1 मिनिट बसायचं, आता 1 मिनिट सर. पुढलं 12वं संमेलन असणार आहे. 12 या शब्दाला खूप महत्त्व आहे. त्याला तप म्हटलं जातं. आपलं एक तप पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आपण पुढलं संमेलन 12वं हे महासंमेलन करूयात. तपपूर्तीचं संमेलन त्याला म्हणूया. त्याच्यामुळे तुम्ही सर्व या, आणखी लोक येतील, आपण खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. शेतकरी कवी संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष रावसाहेब जाधव. माझ्या काळ्या कुट्ट मातीच्या ढेकळाखाली दडलाय अवघ्या विश्वाचा अर्थ, अवघ्या जगाचे उत्तर, अवघ्या ग्रंथांचे तत्वज्ञान. माझ्या काळ्या कुट्ट मातीच्या ढेकळाखाली दडलाय अवघ्या विश्वाचा अर्थ, अवघ्या जगाचे उत्तर, अवघ्या ग्रंथांचे तत्वज्ञान. म्हणूनच माझा बाप करतोय त्यांची उलथापालथ ज्ञानेश्वरीच्या पानांसारखी. म्हणूनच माझा बाप करतोय त्यांची उलथापालथ ज्ञानेश्वरीच्या पानांसारखी आणि वाचतो जगण्याचा अर्थ. याहून वेगळा धर्म ठाऊक नाही माझ्या बाला, याहून वेगळा धर्म ठाऊक नाही माझ्या बाला. ढेकळा खालून उगवणारा तोच त्याचा देव झाला, ढेकळा खालून उगवणारा तोच त्याचा देव झाला. धन्यवाद. मी रावसाहेब जाधव. आजच्या या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना, म्हणजे खूप काही बोलणार नाही, फक्त 5 मिनटं. सर्व कविता ऐकल्या, खूप आनंद वाटला आणि काल मी येऊ शकलो नाही याचा अपराधीपणा पण माझ्या मनामध्ये आहेच. महत्त्वाचं काम असल्यामुळे येता आलं नाही आणि खूप दिवसांपासून
हो बरोबर आहे. शेवटी दुसऱ्याच्या ताबेदारीतला माणूस, त्यामुळे तर अनेक वेळेला मी खूप प्रयत्न केला या अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहण्याचा, पण एकदाही योग आला नाही. आणि आता एकदा अगदी आमच्या अंगणात गंगा आली आणि तरी मी कोरडा राहून जातो की काय अशी मला भीती वाटत होती. पण आज थोडंसं का होईना 4 शिंतोडे माझ्यावर उडाल्याचं मला खूप आनंद वाटला. मी पवित्र झालो, माझं मन पवित्र झालं असं मला वाटायला लागलं. नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे. आपणही सगळे अगदी पवित्र मनानेच निरोप घेणार आहात या ठिकाणाहून. या कवी संमेलनाचं वैशिष्ट्य मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी आपल्या रचना सादर केल्या. खूप दूरदूरून या ठिकाणी कवी आलेले आहेत आणि रसिक आलेले आहेत. मला ते विशेषतः हे जे आपले कॅमेरामन आहेत यांचंही कौतुक वाटलं. ते फार रसिक आहेत आणि अधूनमधून छानपैकी कोटी वगैरे करतात ते. हो, दात पण पुण्याचे आहात. हां, छान आहे. आणि या ठिकाणी जे काही समस्या वर्णन केल्या, बापाचं वर्णन अनेकांनी केलेलं आहे. बापाचे कष्ट, त्यानंतर अगदी आपले प्रकाश पाटील जळगावचे इथे आहेत. त्यांनी शेतकरी बाप कसा सजा भोगतोय किंवा एक क्रांती करण्यासाठी आशावाद वगैरे निर्माण करणारी त्यांची आवेशपूर्ण कविता, जी कविता अशी आतून उफाळून आल्यासारखी जाणवली. यानंतर आधी महत्त्वाचे विषय होते की शेतकरी आत्महत्या ही फार मोठी एक समस्या, म्हणजे आपल्या व्यवस्थेला लागलेली कीड असं आपण म्हणू शकतो. पण त्यानंतर अजून एक नवीन समस्या जी निर्माण झालेली आहे ती म्हणजे शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. आणि ही समस्या किती तीव्र आहे याचं एक उदाहरण म्हणजे त्याचे दुसरे परिणाम काय होतात, पडसाद काय उमटतात. आम्ही एका शाळेच्या तपासणीसाठी गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी त्या गावामध्ये त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलांची संख्या कमी होती किंवा ती शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती. आणि म्हणून सहज त्या शिक्षकांना प्रश्न केला की मग तुम्ही मुलं का मिळवत नाही, का इथले मुलं बाहेर जातात कुठल्या दुसऱ्या शाळांमध्ये वगैरे. तर त्यांनी असं सांगितलं की या गावामध्ये साधारणपणे 30 ते 40 वयोगटातले बरेचसे तरुण हे अविवाहित आहेत. मुली लग्न होऊन बाहेरगावी गेलेल्या आहेत, पण या गावामध्ये लग्न होऊन मुलीच आलेल्या नाहीत. मग त्यांना मुलं कसे होणार आणि ते शाळेत कसे येणार. एक अख्खी पिढी गॅप पडतोय. म्हणजे एक समस्या आहे, तिच्यापासून कितीतरी उपसमस्या अशा निर्माण झालेल्या दिसून आलेल्या आहेत आणि ती व्यथा इथे या ठिकाणी मांडली गेलेली आहे. त्याच्यावर विचार होणे आवश्यक आहे. आता अर्थात प्रश्न आहेत, समस्या आहेत, कशा सोडवायच्या, त्याच्यावर विचारमंथन कसं करायचं, विचारवंतांचं तज्ज्ञांचं वगैरे काम आहे. आपण फक्त वस्तुस्थिती किंवा वास्तव मांडू शकतो, काय चालू आहे ते आपण दाखवू शकतो, त्याच्यावर उत्तरही आपण देऊ शकतो. ते उत्तर लोक मानतीलच याची काही आपल्याला खात्री देता येत नाही. ही एक मोठी समस्या आहे जी आपल्या रचनांमधून व्यक्त झालेली आहे, भावना व्यक्त झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे आमच्याकडे अजून एक समस्या आहे. ती समस्या अशी आहे की शेतकऱ्यांची मुलं एकदा कामाजोगी झाली, त्याच्या हाताखाली काम करायला लागली की ते मुलांना शाळेत पाठवत नाहीत आणि मुलांना शाळेत पाठवत नाहीत, मग ती शिकतील कशी, अशी एक समस्या निर्माण झालेली आहे. मग आम्ही त्या शेतकऱ्यांकडे जाणार, त्यांची मनधरणी करणार. मग ते सांगणार नाही हो पोरगच ऐकत नाही, तेच शाळेत येत नाही. मग त्या संदर्भाने मी एक रचना केलेली आहे, ती रचना ऐकवतो. अंग घासत मातीशी झाला फाळ टोकदार, अंग घासत मातीशी
झाला फाळ टोकदार, हाती धरण्याला पेन, नाही धजत हे पोर. सांगा याला कोणीतरी याचं परीक्षेचं साल. अगदी 10वीच्या वर्षी सुद्धा मुलं येत नाहीत शाळेत, अशी परिस्थिती निर्माण होते. सांगा याला कोणीतरी याचं परीक्षेचं साल, घाली बुडवून शाळा तास नांगराचं खोल. झाले मन माती माती लई सोसली रे कळ, झालं मन माती माती लई सोसली रे कळ. तुझ्या डोळ्यात काजळ शाही अक्षराचं बळ, काढ खुळ डोक्यातून कर हिम्मत नव्याने, काढ खुळ डोक्यातून कर हिम्मत नव्याने. कर पांभर पेनाची चाळ पुस्तकाची पाने, शिक पोरा गाड्या थोडं बळ मातीतून घेऊ, शिक पोरा गाड्या थोडं बळ मातीतून घेऊ. व्यवस्थेला मग साऱ्या दान ढेकळाचं देऊ. पोरा शिकण्यानं तुझ्या फाळ होईल लेखनी, पोरा शिकण्यानं तुझ्या फाळ होईल लेखनी. मुक्या बैलाच्याही तोंडी जशी हिमतीची वाणी, तुझं पाहून शिकणं जीव धरील धरणी, तुझं पाहून शिकणं जीव धरील धरणी. ओल उडण्याआधी बा पोरा कर तू पेरणी, ओल उडण्याआधी बा पोरा कर तू पेरणी. धन्यवाद. आणि एक शेवटची कविता ऐकवत फक्त आणि थांबतो. कवितेचं नाव आहे घायाळ करू नकोस पाखरं. भावरा फिरवण्याचं कसब पाहिल्यावर बाप म्हणाला, भावरा फिरवण्याचं कसब पाहिल्यावर बाप म्हणाला, गोफंधर हाती आणि जा जोंधळ्याच्या बांधावर. तोंड मोठी झाली माणसांची चोचींपेक्षा, तरी बी नकोस ठेवू गोफणीत दगड. म्हणजे नुसती रिकामी गोफण फिरव. तोंड मोठी झाली माणसांची चोचींपेक्षा, तरी बी नकोस ठेवू गोफणीत दगड. एक मात्र लक्षात ठेव, माणसं जगवताना घायाळ होऊ नये पाखरं. माणसं जगवताना घायाळ होऊ नये पाखरं. दगडी माऱ्यानं, दडपणाऱ्या आवाजानं आणि फवाऱ्यातल्या रसायनानं सुद्धा. नोंदच नाहीये पोरा इतिहासात कुणब्याच्या, नोंदच नाहीये पोरा इतिहासात कुणब्याच्या. माणसं जगवण्यासाठी पाखरं मारल्याची, निदान आजवर तरी. जशी साधत गेली मला पाखरं हाकलण्याची कला, जशी साधत गेली मला पाखरं हाकलण्याची कला. पाखरं होत गेली मोठी आणि मी लहान, पाखराच्या चोचीत मावणारा दाणा. उद्या बाप झुपणार आहे पेरणीसाठी पांभर आणि शिकवणार आहे चाड्यावरली मूठ रिकामी करण्याची कसब. साधेल मलाही कदाचित मातीत कोंबाळण्याची कला, साधेल मलाही कदाचित मातीत कोंबाळण्याची कला सोबतीने दाण्याच्या. धन्यवाद.